या चित्रपटाच्या सुरुवातीलाच वाजू दे भोंगा हे गाणं आहे. प्रत्यक्षात हा काळ 2010च्या आधी काही वर्षांपूर्वीचा आहे आणि हे गाणं एका तमाशाच्या फडातलं आहे, जो तमाशा मुंबईतील लालबाग भागामधील हनुमान थिएटरमध्ये सुरू असतो. तसेच यानंतर 2010चा सीन दाखवतात, जिथे आपण आनंद धुरीला पाहतो, जो की त्याच्या मैत्रिणीसोबत, जिचं नाव मानसी असतं, तिच्यासोबत परळ भागात नवीन फ्लॅट बुक करायला आलेला असतो. प्रत्यक्षात ज्या जागी तो फ्लॅट घेत आहे तिथे काही वर्षापूर्वी एक मिल होती आणि आनंदच्या वडिलांनी 35 वर्षे तिथे काम केलं होतं. त्यामुळेच त्याची जिद्द असते की त्याला तिथेच फ्लॅट घ्यायचा आहे. आता पुढे आनंद मानसीला घेऊन त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जातो आणि तिथून एक चाळ दाखवत तिला सांगतो की तो तिथे राहायचा. सोबतच तो त्याच्या जुन्या आठवणी तिला सांगायला लागतो आणि इथूनच सीन पास्टमध्ये जातो, जिथे आपण लक्ष्मी कॉटेज नावाची चाळ पाहतो. आणि यातच आनंदच्या कुटुंबाचं छोटंसं घर असतं, ज्यात आनंदचा एक भाऊ मोहन, दुसरा नरू, तर बहीण मंजू व यांचे आई वडील राहत असतात. आनंद बद्दल सांगायचं तर आनंद एक लेखक असतो, पण तो घरात पैसे देत नसल्यामुळे त्याची आई त्याला नोकरी करायला सांगते, ज्यावर आनंदचं म्हणणं असतं की तो नोकरी अजिबात करणार नाही. प्रत्यक्षात त्याला स्वतःचं अस्तित्व बनवायचं आहे आणि लवकरात लवकर या चाळीतून बाहेर पडायचं आहे, कारण त्याच्या मते ही चाळ हे घर व इथल्या लोकांचे विचार खूप छोटे आहेत आणि या चाळी बाहेरचं जग खूप मोठं आहे. तसेच तुम्हाला सांगतो की या 4 बहीण भावांमध्ये आनंद सर्वात हुशार व विचार करून निर्णय घेणारा असतो. तसेच मोहन हा बँकेत कामाला असतो आणि त्याला क्रिकेटचं खूप वेड असतं. सोबतच मंजू सध्या ब्युटी पार्लरमध्ये काम शिकायला जात असते आणि काही दिवसांनी ती तिथेच नोकरीला लागणार असते. त्याचबरोबर यांच्या चाळीतील किराणा दुकानवाल्या जिग्नेश सोबत हिचा अफेअर सुरू असतं. आता नरू जो असतो तो एक प्रकारे मावली मुलगा असतो. तो ना कुठे कामाला जातो ना शाळा कॉलेजला. तसेच याची एक छोटीशी टोळी असते, ज्यामध्ये स्पीड ब्रेकर नावाचा मुलगा त्याचा राईट हँड असतो. म्हणजेच नरूची त्याच्या एरियामध्ये चांगलीच दहशत असते, ज्यामुळे सर्व लोक त्याला इज्जत देत असतात व त्याला घाबरून राहत असतात. तसेच स्पीड ब्रेकर आणि नरूच्या गँगमधील बाकीचे पोरं नरूच्या जीवावर उड्या मारत असतात. असो, आता यांच्या वडिलांबद्दल सांगायचं तर हे कपड्याच्या मिलमध्ये कामाला होते आणि सध्या ते रिटायर्ड झालेले असतात. पण ज्या मिलमध्ये ते कामाला होते त्याच्या मालकाने यांचा गेल्या 6 महिन्याचा पगारच दिलेला नसतो, ज्यामुळे आता यांच्याकडे घर खर्चासाठी पैसेच नसतात. त्याचबरोबर हे विचारत असतात की पुन्हा मिलमध्ये नोकरीला जावं की नाही, कारण रिटायर्ड झालं तरी अजून यांना रिटायरमेंटचे पैसे व गेल्या 6 महिन्याचा पगार मिळालेला नाही आणि हे जर का नोकरीला गेले तर पैसे मिळतील की नाही याची देखील खात्री नाही. यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण कपड्याच्या मिलचं एक डिपार्टमेंट पाहतो. म्हणजेच मिलचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. एका डिपार्टमेंटमध्ये धागा बनवला जातो तर दुसऱ्यात त्या धाग्यापासून कापड बनवलं जातं, असे डिपार्टमेंट, आणि त्यातलंच हे डिपार्टमेंट असतं. पण इथे आपण पाहतो की हे डिपार्टमेंट लवकरच बंद करणार आहेत अशी इथे नोटीस लावण्यात येते, ज्यामुळे या मिल कामगार युनियनचे कार्यकर्ते इथे येतात. हा असतो राणे व हे असतात गोविंद. हे जेव्हा या नोटीस बद्दल तिथल्या पिऊनला विचारतात तेव्हा तो सांगतो की त्याला काहीही माहित नाही, त्याचं काम फक्त नोटीस लावणं होतं. तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही साहेबांना विचारा. त्याचबरोबर पुढे या मिलच्या मालकांना दाखवतात. हा आहे खेतान शेठ, ज्याची ही मिल असते, आणि हा त्याचा जावई महेंद्र, जो की सध्या मिलचं सर्व कामकाज बघत असतो आणि यांच्या सांगण्यावरून मिलचं डिपार्टमेंट बंद होत असतं. इतके तिथे गोविंद आणि राणे डॉक्टरांना घेऊन येतात, जे की बहुतेक कामगार युनियनचे अध्यक्ष असतात. इथे डॉक्टर खेतान शेठला म्हणतात की तुम्ही 200 कामगार काम करत असलेलं डिपार्टमेंट बंद केलं आणि यासाठी तुम्ही युनियनला विचारलं देखील नाही. प्रत्यक्षात ह्या मिलची जी जागा असते ती जागा सरकारने भाडेपट्टीवर 99 वर्षासाठी या मिल मालकांना दिलेली असते. पण महेंद्रचा प्लॅन असतो की हळूहळू मिलचं एक डिपार्टमेंट बंद करायचं आणि सर्व मिल बंदच करून टाकायची व त्यानंतर त्या जागी मॉल बांधायचा. त्याचबरोबर महेंद्र मिलमधील कापड दुसरीकडून प्रिंट करून घेत असतो आणि सर्व कामगारांना तो सांगतो की कापडाचा व्यवसाय लॉसमध्ये चालला आहे, त्यामुळेच तो मिलचे काही डिपार्टमेंट बंद करत आहे. पण डॉक्टरांना आधीच माहित असतं की मिल घाटत नाही, तो दुप्पट प्रॉफिटमध्ये सुरू आहे. तसेच त्यांना महेंद्रच्या सर्व प्लॅनची माहिती असते आणि यात गिरणी कामगारांचं नुकसान होत असल्यामुळे ते कामगारांच्या बाजूने लढत असतात. सोबतच ते हे सर्व गिरणी कामगारांना त्यांच्या एका सभेमध्ये सांगतात, ज्यामुळे गिरणी कामगार देखील डॉक्टरांना पाठिंबा देतात. आता मिलमधील कामगारांना पगार मिळालेला नसतो, त्यामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खराब झालेली असते, ज्यामुळे ज्याच्याकडे जितके पैसे शिल्लक आहेत तेच ते जपून वापरत असतात. पुढे दाखवतात की मंजू तिच्या प्रियकराला भेटायला जाते, म्हणजेच जिग्नेशला, जिथे जिग्नेश तिला एक सोन्याची चेन गिफ्ट म्हणून देतो. तसेच मंजू त्याच्यावर रागवत त्याला म्हणते की तुझे वडील दुकानातून काही सामान उधार घ्यायचं असेल तर देत नाही, आणि त्यावर ते नेहमी त्यांच्या बाकी असलेल्या उधारीवरून मंजूच्या आईला काही ना काही बोलत असतात. ज्यावर जिग्नेश तिला म्हणतो की तुमची जी काही उधारी आहे ते पैसे तू माझ्याकडे दिले म्हणून माझ्या वडिलांना सांग, जेणेकरून तुझी सर्व उधारी माफ होईल. जे ऐकल्यावर मंजू खूप खुश होते. त्याचबरोबर पुढे मंजूची आई जेव्हा मंजूच्या गळ्यात सोन्याची चेन पाहते तेव्हा मंजू सांगते की ती चेन खोटी आहे आणि यासाठी पैसे कुठून आल्यावर मंजू सांगते की ती पार्लरमध्ये कामाला जात आहे आणि तिथूनच तिचा पगार झाला. सोबतच मंजू सांगते की तिने दुकानवाल्याची सर्व उधारी देऊन टाकले आहे. आता इथेच मंजूचा भाऊ मोहन देखील असतो, ज्याला माहित असतं की मंजू व दुकानवाले जिग्नेशचे प्रेम संबंध आहेत आणि ही चेन खोटी नाही हे देखील त्याला माहित असतं. पण तो यावर मंजूला काहीच बोलत नाही.
तसेच पुढे दाखवतात की नरू जेव्हा त्याच्या वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी चाललेला असतो तेव्हा वाटेत त्याला शालू दिसते, जी की नरूची प्रेयसी असते. पण इतक्यात नरू स्पीड ब्रेकर आणि पक्याला पाहतो, ज्यांना नरूने अडवल्यावर नरूला माहित होतं की पक्याने यांच्या एरियातला जो सायकलवाला राम्या आहे त्याच्याकडून भाड्याने सायकल घेतली होती. पण सायकल खेळण्याच्या नादात त्याने अर्धा तास सायकल जास्त चालवली आणि त्या अर्ध्या तासाचे पैसे पक्याकडे नव्हते. त्यामुळे त्या सायकलवाल्या राम्याने पक्याला इतकं मारलं की त्याच्या तोंडून रक्त येत आहे. आता पक्या पण नरूच्याच गँग मधला एक मुलगा असतो, त्यामुळे तो पक्याला त्या सायकलवाल्याकडे घेऊन जातो आणि त्याला पक्याने अर्धा तास सायकल जास्त चालवली म्हणून त्या अर्ध्या तासाचे पैसे देतो. सोबतच पैसे दिल्यावर तो त्या सायकलवाल्याला खूप मारतो, जेणेकरून त्याच्या लक्षात राहावं की नरूच्या गँग मधल्या मुलांना कधीच हात लावायचा नाही. आता हा जो सायकलवाला राम्या असतो तो यांच्या एरियातील परशाभाई नावाच्या भाईला नरूची तक्रार करतो, ज्यामुळे परशाभाईचे लोक नरूला उचलून त्यांच्या अड्ड्यावर घेऊन जातात, जिथे ते नरूला खूप मारतात. सोबतच नरूला उचलल्यामुळे स्पीड ब्रेकर पक्या आणि बाकीच्या मुलांना घेऊन परशाभाईच्या अड्ड्यावर येतो आणि इथे नरूला वाचवण्यासाठी परशाभाईच्या गुंडांना मारायला लागतात. आता हे सर्व एकाच भागात राहत असतात, त्यामुळे आधीच त्यांची एकमेकांसोबत ओळख असते, ज्यामुळे स्पीड ब्रेकर परशाभाईला सांगतो की चुकी रामेची आहे आणि त्याच्यामुळे तो आपल्याच मुलांना कसा काय मारतोय. त्याचबरोबर इथे परशाभाईला समजतं की नरू व त्याच्या गँगमधील मुलांमध्ये खूप एकी आहे आणि हे सर्व नरूच्या शब्दापुढचे नाहीत. सोबतच त्याला समजतं की नरू खूप हिंमतवाला आहे, त्यामुळे परशाभाई नरूला त्याच्या गँगमध्ये सामील करून घेण्यासाठी राम्यालाच मारतो आणि असं दाखवतो की राम्याने त्याला भडकून दिलं, ज्यामुळे परशाभाई त्याच्याच ओळखीच्या मुलांना मारत होता. तसेच परशाभाईने आपल्यासाठी राम्याला मारलं हे पाहून नरू व त्याच्या गँगमधल्या मुलांच्या मनात परशाभाईसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार होतो, ज्यामुळे या सर्वांमध्ये आता चांगलीच मैत्री होते. यानंतर आपण मोहनला यांच्या शेजारी राहणाऱ्या नवरा बायको सोबत पाहतो. खरं तर या नवरा बायकोला चाळीतील सर्वजण मामा मामी म्हणून ओळखत असतात. तसेच यांच्या लग्नाला 12 वर्ष होऊन देखील अजून यांना मूलबाळ नसतं. आता ही जी मामी असते ती नेहमी काही ना काही कारण शोधून मोहनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. तसेच मोहनला त्यांचं इंटेन्शन माहीत असल्यामुळे तो नेहमी स्वतःला मामीपासून वाचवत असतो. सोबतच आज देखील मामी मोहनला शर्ट गिफ्ट करण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात, पण मोहन लगेच शर्ट घेऊन तिथून निघून जातो. आता पुढे आपण पाहतो की महेंद्र पाटणकर नावाच्या एका मंत्र्यासोबत मीटिंग करतो आणि त्याला सांगतो की तुमच्या सरकारकडून आम्हाला मिलची जमीन विकण्याची परमिशन मिळवून द्या, ज्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैसे देईल. तर मित्रांनो, मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं की सरकारने मिलची जमीन यांना 99 वर्षासाठी भाड्याने दिलेले असते, ज्यामुळे सरकारच्या परमिशन शिवाय ही मिलची जागा विकता येत नसते. पण हा पाटणकर मात्र ती जमीन विकण्याची परमिशन मिळवून देण्यासाठी तयार होतो. त्याचबरोबर दुसरीकडे पुन्हा मोहनला दाखवतात, जो की त्याच्या बँकेतील कामामुळे एका दुकानदाराकडे पैसे कलेक्ट करायला आलेला असतो. आता इथे या दुकानवाल्याला माहित होतं की मोहनला क्रिकेटचं खूप वेड आहे, त्यामुळे तो मोहनला क्रिकेटच्या सट्टेबाजीविषयी सांगतो की कसे क्रिकेटच्या मॅचवर तो 1 रुपया लावून त्या बदल्यात 8 रुपये जिंकू शकतो. प्रत्यक्षात ही क्रिकेटमधली एक प्रकारची जुगारच असते. पण मोहनला याबद्दल माहीत झाल्यावर तो त्याच्या बँकेतील ग्राहकांचे जे पैसे त्यांच्या खात्यात भरायचे असतात त्यातले 25,000 रुपये तो क्रिकेटच्या सट्टेबाजीवर लावून तो हारून बसतो. सोबतच जेव्हा या घपलेबाजीची खबर मोहनच्या मॅनेजरला लागते तेव्हा तो मोहनला पोलिसांच्या ताब्यात देतो, ज्यामुळे पुढे पोलीस मोहनच्या घरी जातात आणि त्यांना मोहनने केलेल्या घपलेबाजीबद्दल सांगतात. सोबतच ते सांगतात की अजून त्यांनी मोहनची केस रजिस्टर केली नाही, त्यामुळे तुम्ही 25,000 रुपये त्या मॅनेजरला द्या आणि मोहनला सोडवून घ्या. आता घरात कोणाकडेच 25,000 रुपये नसतात, ज्यामुळे मोहनची आई त्यांनी जमा केलेले काही पैसे डब्यातून काढतात. सोबतच त्यांच्या शेजारची मामी देखील स्वतःहून मोहनला सोडवण्यासाठी काही पैसे देतात, कारण आपल्याला माहितच आहे त्या मोहनवरती प्रेम करतात. आता हे पैसे घेऊन जेव्हा सर्व चौकीत जातात तेव्हा पोलीस पाहतात की ते पैसे कमी आहेत, त्यामुळे पोलीस यांना त्या मॅनेजरला बोलायला सांगतो. तसेच तो मॅनेजर म्हणतो की हे पैसे जर का बँकेत जमा नाही केले तर त्याची देखील नोकरी जाऊ शकते, तो यात काहीच करू शकत नाही. जास्तीत जास्त तर तो यांना काही दिवसांची मोहलत देऊ शकतो. आता यांच्याकडे सर्व पैसे देण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नसतो, त्यामुळे हे मोहनला चौकीतच ठेवून ते परत घरी येतात. तसेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आनंद मोहनला चौकीतून सोडवून आणतो आणि आनंदचे वडील जेव्हा त्याला विचारतात की मोहनला सोडवण्यासाठी 25,000 रुपये तू कुठून आणलेस, तेव्हा आनंद त्यांना काहीच सांगत नाही. उलट तो म्हणतो की या घरात जन्म घेतल्याचं तुमचं माझ्यावर कर्ज होतं आणि ते आज मी फेडलं. प्रत्यक्षात घरातील सर्व आनंदला युजलेस समजत होते, पण आज तोच त्याच्या भावासाठी मदतीला धावून आला हे बघून घरातील सर्व चकित होतात. असो, आता आनंद यांना सांगतो की तो 10 दिवसांसाठी नाटक लिहायला बाहेर चालला आहे आणि जोपर्यंत तो परत येत नाही तोपर्यंत घरात पुन्हा कोणता गोंधळ व्हायला नको, असं सांगून तो 10 दिवसांसाठी कुठेतरी निघून जातो. तसेच यानंतर एक छोटासा सीन आहे ज्यात आपण मंजू व जिग्नेशला पाहतो, जे की एकांतात वेळ घालवत असतात. आणि यानंतर दाखवतात की परशाभाई नेहमी एका घनश्याम नावाच्या शेठकडून हप्ता घेत असतो, पण यावेळी तो शेठ वारंवार परशाभाईला पैसे देणं टाळण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे परशाभाई नरूला एक गन व काही पैसे देतो आणि घनश्याम शेठच्या पायात गोळी मारायला सांगतो, जेणेकरून बाकीच्या शेठ लोकांना हा संदेश जावा की परशाभाईला पैसे देणं टाळलं तर त्यांचे देखील असेच हाल होतील. त्याचबरोबर पुढे नरू गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत घनश्याम शेठला भेटतो आणि त्याला परशाभाईला लवकर पैसे द्यायला सांगून त्याच्या पायात गोळी मारून येतो.
तसेच पुढे काही महिने उलटतात आणि आता आपण पाहतो की नरू परशाभाईसाठी काम करतो, त्यामुळे त्याच्याकडे चांगलेच पैसे आलेले असतात, ज्यामुळे नरू त्याच्या घरातील सर्व किराणा भरतो आणि आईकडे घर खर्चासाठी काही पैसे देखील देतो, ज्यावर नरूची आई त्याला विचारते की तू हे पैसे कोणतं चुकीचं काम करून तर नाही आणलेस. तसेच नरू खोटं बोलतो की नाही, त्याने या पैशासाठी कसलेही चुकीचं काम केलं नाही. आता याच दिवसात शिवजयंती असते, ज्यामुळे हे चाळीत पडदा लावून त्यावर सर्वांसाठी अमिताभ बच्चनचा चित्रपट लावतात. सोबतच आतापर्यंत मोहन आणि यांच्या शेजारी ज्या मामी राहत असतात त्यांचे प्रेम संबंध सुरू झालेले असतात आणि आज चाळीतील सर्वजण चित्रपट पाहण्याच्या नादात असतात, त्यामुळे या दोघांनाही एकांतात भेटण्याची संधी मिळते. तसेच आता मोहन सर्वांची नजर चुकून मामींच्या रूममध्ये जातो, पण इतक्यात तिथे मामींचा नवरा येतो आणि त्याला माहित होतं की त्याची बायको आणि मोहन रूममध्ये एकांतात आहेत. तसेच इथे मामी मोहनला तिचं दुःख सांगत म्हणते की तिच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली, पण अजून देखील यांना मूल नाही झालं, ज्यामुळे तिला कोणच कसल्या घरगुती कार्यक्रमाला बोलवत नाही. इथपर्यंत की तिची बहीण देखील तिचा तिरस्कार करते व सर्व तिला वांज म्हणतात. सोबतच ती म्हणते की तिला बाळ हवं आहे आणि ते तूच दे. ती मोहनला सांगते की तिचा नवरा खूप चांगला आहे, पण चांगल्या माणसाला देव सर्व चांगले देत नाही, त्यामुळे तिला मूल हवं आहे. आता खोलीच्या बाहेर बसून मामा हे सर्व ऐकत असतो, पण तो यावर कसलंच पाऊल उचलत नाही. हे सर्व ऐकून तो गप्प बसतो. आता पुढे दाखवतात की मंजू जेव्हा घरात असते तेव्हा अचानक तिला कोरड्या उलट्या व्हायला लागतात, जे पाहून मंजूच्या आईला लक्षात येतं की मंजू प्रेग्नेंट आहे, ज्यामुळे मंजूची आई तिला खूप मारते आणि विचारते की तुझ्या पोटातील मूल कोणाचं आहे, ज्यावरती जिग्नेशचं नाव सांगते. आता हीच गोष्ट पुढे मंजूची आई जिग्नेशच्या वडिलांना सांगते, ज्यावर जिग्नेशचे वडील म्हणतात की जिग्नेशचं 5 वर्षापूर्वीच लग्न झालेलं आहे, आता त्याची बायको 17 वर्षाची झाली आहे आणि त्यामुळे जिग्नेश तिला आणायला गेला आहे. तसेच ते सांगतात की जिग्नेशच्या सासरचे लोक खूप खतरनाक आहेत, जर का त्यांना याबद्दल माहीत झालं तर यांची खूप बदनामी होईल, त्यामुळे आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. पुढे सर्व माहीत झाल्यावर नरूची आई घरी येऊन मंजूला जिग्नेशच्या लग्नाबद्दल सांगते आणि हे देखील सांगते की तो काही तुझ्याशी लग्न करू शकणार नाही, त्यामुळे तुझा गर्भपात करावा लागेल, पण यासाठी मंजू नकार देते. आता इतके तिथे मंजूचे वडील आलेले असतात आणि त्यांनी यांचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे ते मंजूला मारायला लागतात. त्याचबरोबर यांच्या घरात खूप गोंधळ होतो आणि यातच मंजूच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक येतो. आता घरातील सर्वांनी समजवल्यानंतर मंजू अखेर गर्भपात करते आणि पुढे आपण पाहतो की पॅरालिसिसच्या अटॅकमुळे मंजूचे वडील अंथरुणाला खिळून राहतात. आता मंजूचे वडील मिल कामगार होते, त्यामुळे राणे व गोविंद त्यांची प्रकृती पाहायला येतात. तसेच एक गोष्ट सांगायची राहून गेली की राणेंना कधी काळी नरूच्या वडिलांनीच मिलमध्ये कामाला लावलं होतं, ज्यामुळे हे आधीपासूनच एकमेकांना चांगले ओळखत असतात आणि हे जे गोविंद असतात ते स्पीड ब्रेकरचे वडील असतात. आता इथे थोडं बोलणं झाल्यानंतर नरूचे वडील राणेंना विचारतात की तुम्ही मंजूशी लग्न करणार का, ज्यावर राणे थोडा विचार करून लग्नासाठी होकार देतात. तसेच पुढे मंजूचं राणेंसोबत लग्न लावून दिलं जातं. सोबतच काही दिवसानंतरच्या सीनमध्ये दाखवतात की मोहनचं मामाच्या घरी नेहमीच येणं जाणं चालू असतं आणि मामालाच काय तर सर्वांनाच मामी व मोहनच्या प्रेम संबंधांबद्दल सर्व काही माहीत असून देखील याची कोणालाच काही हरकत नसते. इथेच पुढे दाखवतात की आनंद जेव्हा घरात लिखाण करत बसलेला असतो तेव्हा नरू तिथे येतो आणि आनंदला मारत घरात सर्वांना सांगतो की आनंदने त्याची किडनी विकली. सोबतच इथे आपल्याला माहित होतं की मोहनला जेव्हा पोलीस पकडून घेऊन गेले होते तेव्हा त्याला सोडवण्यासाठी जे 25,000 रुपये आनंदने आणले होते ते त्यांनी त्याची किडनी विकून आणलेले आणि ज्या दवाखान्यात आनंदने त्याची किडनी विकली होती तिथला वॉर्ड बॉय नरूचा मित्र असल्याने त्याने नरूला याबद्दल सांगितलं, ज्यामुळे नरू आनंदवर रागून त्याला मारत असतो. सोबतच नरू म्हणतो की मला सांगितलं असतं तर मी पैसे आणून दिले असते, पण तू किडनी का विकली, ज्यावर आनंद म्हणतो की त्यावेळी तूच काय तर कोणीही पैसे आणून दिले नाहीत. घरात सर्वांना वाटतं की मला कोणाचीच काळजी नाही, पण तसं नाही, मलाही घराची काळजी आहे, फक्त मी बोलत नाही एवढंच. त्याचबरोबर आनंद घरातील सर्वांची एवढी चिंता करतो हे पाहून सर्वच भावुक होतात आणि त्याला सहानुभूती देतात. आता पुढे आपण पाटणकरच्या ऑफिसमध्ये राणे व गोविंदला पाहतो, ज्यांचं म्हणणं असतं की महेंद्र व खेतान शेटने मिलमधील सर्व खाती सुरू करावीत आणि कामगारांचे थकलेले पैसे त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावेत. आता पाटणकर देखील कधी काळी मिल कामगारांचा नेता होता, त्यामुळे तो यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवतो. तो म्हणतो की मिल घाट्यात सुरू आहे, त्यामुळे यांच्या युनियनने खेतान शेटला मिलची काही जमीन विकण्याची एनओसी द्यावी, जेणेकरून त्या बदल्यात मिळालेल्या पैशाने मिलचे मालक सर्व कामगारांचे राहिलेले पगार देऊ शकतील आणि मिलचे बंद केलेले डिपार्टमेंट पुन्हा सुरू करता येतील. आता हा प्रस्ताव राणे व गोविंदला कामगारांच्या भल्यासाठीचा वाटतो, त्यामुळे ते मिलची काही जमीन विकण्याची एनओसी देतात. पण एनओसी मिळताच मिल मालक मिल बंद करून टाकतात, ज्यामुळे राणे व गोविंद सोबतच सर्व कामगारांना खूप मोठा धक्का बसतो. सोबतच त्यांच्या कामगार समितीकडून हे मिल मालकांच्या विरोधात कोर्टामध्ये फसवणुकीची केस करतात, ज्यामुळे महेंद्र यांच्या समितीचे जे अध्यक्ष असतात म्हणजेच डॉक्टर त्यांच्या घरात गॅसचा स्फोट घडवून त्यांना मारून टाकतो. पण हा स्फोट घडवून आणला की आपोआप झाला हे कोणालाच कळत नाही. त्याचबरोबर आपण पाहतो की यांच्या भागातील जेवढे पण लोक मिलमध्ये काम करायचे त्यांच्याकडे आता काम नसल्यामुळे पैशाची तंगी व्हायला लागते आणि जेव्हा यांच्याकडील सेव्हिंगचे पैसे देखील संपतात तेव्हा लोक घरातील वस्तू विकून तर याचे त्याच्याकडून उधारीवर पैसे घेऊन घर खर्च भागवायला लागतात. यातच एका कुटुंबाला दाखवतात
ज्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे कुटुंबातील सर्व लोक औषध पिऊन आत्महत्या करतात. आता असेच काही महिने उलटतात आणि अजून देखील मिल कामगार कोर्टातील केसच्या भरोश्यावर बसलेले असतात की केसचा निकाल कामगारांच्या बाजूने लागेल आणि मिल पुन्हा सुरू होईल. पण अशा वाट पाहण्यामुळे सर्वांच्याच खायचे हाल होतात, ज्यामुळे आपण पाहतो की खायला नसल्यामुळे कामगारांचे तरुण मुलं चोऱ्या करून तर लोकांची लुटमार करून त्यातून जे काही पैसे मिळतात त्याने त्यांची भूक भागवतात. ज्यात नरूच्या गँगमधल्या मुलांना देखील आपण असंच करताना पाहतो, ज्यामुळे या सर्वांना गुंडगिरीची इतकी बेकार सवय लागते की ते कोणालाही मारण्यापूर्वी थोडा देखील विचार करत नाही. यातच एके दिवशी नरू एका मुलाला पकडून आणतो, कारण की याने परशाभाईच्या बायकोची पर्स चोरी केली असा यांना संशय असतो. पण हा मुलगा कबूलच होत नसतो. आता इतक्यात नरूची गर्लफ्रेंड शालू त्याला भेटायला बोलवते, ज्यामुळे नरू स्पीड ब्रेकरला त्या मुलावर लक्ष ठेवायला सांगून शालूला भेटायला जातो. पण जाण्यापूर्वी नरू त्याची बंदूक तिथेच विसरून जातो, ज्यामुळे नशेत असलेल्या नरूच्या गँगची पोरं त्या मुलाला खूप मारतात आणि यातच पाक्या नरूच्या बंदुकीने त्या मुलाला गोळी मारतो. तसेच नरूने ज्या घनश्याम शेठच्या पायात गोळी मारली होती त्याच्या हाफ मर्डरच्या केसमध्ये नरूला जेलमध्ये टाकतात. आता नरू जेलमध्ये असतो, त्यामुळे नरूच्या आई मंजूकडे घर खर्चासाठी व तिच्या वडिलांच्या गोळ्यांसाठी पैसे मागते. पण मंजूकडे देखील पैसे नसतात आणि तिचा नवरा पण कुठे कामाला नसतो, त्यामुळे ती राणेंकडे देखील पैसे मागू शकत नव्हती. त्याचबरोबर ती तिच्या कामावर पैसे मागते, पण ते पैसे देण्याऐवजी तिला तिचं शरीर विकून पैसे कमवण्याचा एक मार्ग सांगतात. त्यामुळे नाईलाजाने मंजूला तिचं शरीर विकून पैसे आणावे लागतात. पुढे आपण पाहतो की महेंद्र राणे व गोविंदला पुन्हा चर्चेसाठी बोलून घेतो, कारण की त्याला सर्व कामगारांचा राजीनामा हवा असतो. पण यावरून इथे गोविंद आणि महेंद्रमध्ये बाचाबाची होते आणि गोविंद महेंद्रच्या कानाखाली लावून देतो. आता याचा बदला घेण्यासाठी महेंद्र परशाभाईला 6 लाखाची सुपारी देतो. त्यातील 3 लाख रुपये तो ऍडव्हान्स म्हणून आधीच देत परशाभाईला सांगतो की त्याला एका मिल कामगारचा मर्डर करायचा आहे. त्याचबरोबर पुढे परशाभाई नरूला जेलमधून बाहेर काढतो आणि त्याला सांगतो की तुला एका मिल कामगारचा मर्डर करायचा आहे आणि त्यासाठी तुला 2 लाख रुपये भेटतील. आधी तर नरू हे काम करण्यासाठी नकार देतो, पण नंतर तो विचार करतो की मिल कामगार आधीच बेकारीने मेलेले आहेत आणि त्यातील आणखी एक जण मेला तर काहीही फरक पडणार नाही. आता मर्डर नक्की कोणाचा करायचा आहे हे ना परशाभाईला माहित असतं ना नरूला, कारण की ज्या दिवशी मर्डर करायचं आहे त्याच दिवशी महेंद्र ज्याला मारायचा आहे त्या व्यक्तीला दाखवणार असतो. त्याचबरोबर यानंतर तो दिवस येतो जेव्हा नरूला मर्डर करायचा आहे. त्यामुळे महेंद्र नरूला त्याच्या कारमध्ये घेऊन जातो आणि लांबूनच गोविंदला दाखवतो. आता गोविंद नरूकडे पाठ करून बसलेला असतो, त्यामुळे इथे देखील नरूला कळत नाही की तो नक्की कोणाला मारत आहे. सोबतच तो लांबूनच निशाणा धरून गोविंदला गोळ्या घालून मारून टाकतो. आणि जेव्हा नरू इथून पळून चाललेला असतो तेव्हा लोकांच्या आवाजामुळे त्याला माहित होतं की त्याने स्पीड ब्रेकरच्या वडिलांना मारलं. याच गोष्टीच्या दुःखात पुढे तो परशाभाईच्या अड्ड्यावर रडत बसतो, जिथे स्पीड ब्रेकर येऊन त्याला मारायला लागतो. पण नरू स्पीड ब्रेकरची माफी मागत त्याला म्हणतो की त्याला गोळी मारेपर्यंत माहित नव्हतं की ते गोविंद काका आहेत म्हणून. तसेच परशाभाईची पोरं स्पीड ब्रेकरला तिथून घेऊन जातात आणि इतक्यात परशाभाई नरूला सांगतो की पोलिसांना माहित झालं आहे की मर्डर त्यानेच केला आहे. त्यामुळे तो नरूला काही दिवसांसाठी कुठेतरी जाऊन लपून बसायला सांगतो आणि या सुपारीचे 2 लाख रुपये जो परशाभाई नरूला देणार होता ते पैसे तो नरूच्या घरी देईल असं नरूला सांगून त्याला तिथून जायला सांगतो. आता कामगारांच्या बाजूने बोलणारं कोण राहिलेलं नसतं, त्यामुळे महेंद्र कामगारांचा जो काही पगार राहिलेला होता तो टप्प्याटप्प्याने द्यायचं ठरवतो. तसेच कामगार देखील हप्त्याने पैसे घ्यायला तयार होतात, ज्यामुळे राणे सर्वांना समजवण्यासाठी येतो की ही मालकाची चाल आहे आणि तुम्ही हे पैसे घेऊ नका, लवकरच कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. पण कामगारांना आता केसवरती विश्वास राहिलेला नसतो, त्यामुळे ते राणेंना तिथून हाकलून लावतात. आता काही दिवस उलटतात आणि आपण पाहतो की नरूच्या वडिलांचं निधन होतं, पण पोलीस नरूचा शोध घेत असल्यामुळे त्याला त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीला जाताच येत नाही, ज्यामुळे नरूला खूप दुःख होतं. त्याचबरोबर पुढे नरूच्या वडिलांची दशक्रिया विधी असते, त्यामुळे नरूच्या घरचे त्याला भेटायला येतात, जिथे नरू सर्वांची माफी मागतो, कारण की त्यांनी स्पीड ब्रेकरच्या वडिलांचा खून केला. सोबतच नरूला माहित होतं की परशाभाईने अजून त्याच्या घरच्यांना 2 लाख रुपये दिलेले नाहीत. आता दुसरीकडे दाखवतात की परशाभाई जेव्हा महेंद्रला बाकीचे राहिलेले 3 लाख रुपये मागतो तेव्हा महेंद्र त्याला पैसे देण्यास नकार देतो, ज्यामुळे परशाभाई महेंद्रच्या सासऱ्याला म्हणजेच खेतान शेठला गोळ्या घालून मारून टाकतो. तसेच दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो की यामुळे महेंद्र परशाभाईला बाकीचे राहिलेले 3 लाख रुपये देऊन टाकतो. तसेच परशाभाई जेव्हा इथून जात असतो तेव्हा नरू तिथे येतो आणि त्याला त्याचे 2 लाख रुपये मागतो. पण परशाभाई नरूला वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे नरू व त्याच्या गँगची मुलं परशाभाईला मारून टाकतात आणि त्याच्याकडचे सर्व पैसे घेऊन तिथून वेगवेगळ्या दिशेने पळून जातात. तसेच हे सर्व इथून गेल्यानंतर आपण इथे महेंद्रला पाहतो व आपल्याला समजतं की परशाभाईला त्याच्या रस्त्यातून हटवण्यासाठी कदाचित महेंद्रनंच नरूला त्याची टिप दिली होती. यानंतर तो दिवस येतो जेव्हा नरूच्या वडिलांची दशक्रिया विधी असते, त्यामुळे नरू जेव्हा विधीसाठी जातो तेव्हा स्पीड ब्रेकर देखील तिथेच असतो, ज्याला पाहिल्यावर नरू त्याची माफी मागतो. पण स्पीड ब्रेकर त्याला न बोलता तिथून निघून जातो. सोबतच हे जेव्हा पिंड ठेवून कावळ्याला घास खाण्यासाठी आवाज देत असतात तेव्हा स्पीड ब्रेकर नरूला मागून गोळ्या घालतो. तसेच मरताना देखील नरू स्पीड ब्रेकरची माफी मागतो आणि त्याला म्हणतो की खरंच त्याला माहित नव्हतं की तो गोविंद काकाला मारायला चालला आहे. गोळी मारल्यानंतर त्याला माहित झालं की ते गोविंद काका होते.
आता नरू मरणाच्या दारावर देखील माफी मागत आहे हे पाहिल्यावर स्पीड ब्रेकरला समजतं की त्याने नरूला मारायचं नव्हतं, पण आता मात्र वेळ निघून गेलेली असते. सोबतच इथे आनंद आपल्याला सांगतो की यांनी पोलिसांना कधीच हे कळू दिलं नाही की नरूला नक्की कोणी मारलं. तसेच काही दिवसानंतर दाखवतात की आनंदने लिहिलेल्या एका नाटकाविषयी पेपरमध्ये बातमी छापून आलेली असते, ज्यामध्ये आनंदचं लेखक म्हणून नाव असतं, जे पाहून आनंदची आई खूप आनंदी होते. पण पुढच्या क्षणी आनंद पाहतो की याच आनंदात त्याच्या आईने तिचे प्राण सोडले. आणि यासोबतच हा सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आनंद मानसीला हे सर्व सांगत असतो. आता मानसीला सर्वांना भेटायचं असतं, त्यामुळे आनंद तिला त्यांच्या चाळीत घेऊन जातो, जिथे आपण पाहतो की मंजू आज देखील पार्लरमध्ये कामाला असते आणि तिचा नवरा राणे आज देखील मिलसाठी जी कोर्टात केस चालू आहे त्याच्या निकालाची वाट पाहत असतो. तसेच मोहन आता मामाच्याच घरात राहत असतो आणि ह्या मामा मामेला आता एक मुलगा आहे, जो नक्की कोणाचा आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. त्याचबरोबर राहिले नरूच्या गँगची पोरं, तर त्यातील वाटाणे आणि दाताड्याचा एन्काउंटर झाला. एक जण जेलमध्ये आहे तर पक्या स्पीड ब्रेकरसाठी काम करतो. तसेच आपण पाहतो की परशाभाईला मारल्यानंतर स्पीड ब्रेकरने त्याच्या अड्ड्यावर कब्जा केला आणि परशाभाईची पोरं आता स्पीड ब्रेकरसाठी काम करतात. सोबतच शेवटच्या सीनमध्ये दाखवतात की पक्यावर स्पीड ब्रेकर महेंद्रच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला मारून टाकतात. आणि अशा प्रकारे सर्व मिल कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या महेंद्रला मारून हे दोघे सर्वांचा बदला घेतात. आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाची कथा जयंत पवार यांनी लिहिली होती. याला डिरेक्टेड केलं होतं महेश मांजरेकर यांनी, तर संगीत दिलं होतं अजित परबने.